Hello, mic check. Hello, 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 hello. 1 2 3. Hello. हॅलो हॅलो चेक हॅलो. मी करतो मी करतो हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो सुस्वागतम 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 आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं आणि सर्व संघांचं कोपरा ग्रुप वडवली संघातर्फे हार्दिक 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 स्वागत. दोन्हीही संघांना आमच्या या कॉम्बॉक्स मधून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. कोपरा ग्रुप संघाला माझी विनंती, आम्हाला एक गुणलेखक प्रोव्हाइड करायचा आहे. मांजरेकर सर प्लीज प्लीज कम फास्ट, कारण सामना इथे सुरू होतोय. कालच्या प्रमाणे आज सुद्धा आपण पंचांच्या भूमिकेमध्ये एमसीएचे ऑफिशियल पंच सन्माननीय सुहास वैद्य सर बदलापूर, सन्माननीय प्रशांत आंबेडकर सर बदलापूर आणि सन्माननीय प्रकाश विभूते सर मीरा रोड हे आपल्याला सहकार्य करणार आहेत. आणि आज त्यांच्या स्क्वॉड मध्ये, त्यांच्या टीम मध्ये जॉईन झालेले सन्माननीय लोबो सर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. या हा पहिला सामना मांदाड
तर मित्रांनो आपण वळणार आहोत मैदानाकडे. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में, जहां पे पहला मैच मांदाड़ बनाम जैन 11 हरवीत, इन दोनों टीमों के बीच पहला मैच होने जा रहा है. टॉस जीता था वो खराब गेंद के साथ यहां पे शुरुआत. टॉस जीता था जैन 11 हरवीत ने और सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का निर्णय लिया है. फील्डिंग करने का यहां पे इरादा किया, फैसला किया और दावत दी है बल्लेबाजी को एमसीसी मांदाड़ को. पहला ओवर लेके आए हैं मलिक. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज राहिल, नॉन स्ट्राइक एंड पर विशाल हमें नजर आ रहे हैं. 30 गज का दायरा यहां से मौजूद रहेगा. फिर से एक बार अगली गेंद मलिक की, राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, फुल टॉस गेंद थी, लेग स्टंप पर, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को खेल दिया था डीप बैक पर, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 5 रन. पहला ओवर प्रगति पर, गेंदबाज मलिक फिर से एक बार. जी हां, ओवर पिच गेंद बनाकर उसे खेलना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. स्वीपर कवर, सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई फिर से एक बार निकल गई 4 रनों के लिए. इस चौके की सहायता से फिर से एक बार रनों की संख्या आगे सरकती हुई 9 रन स्कोरबोर्ड पर. फिर से एक बार देखिए, हालांकि मिडिल और ऑफ स्टंप की यह गेंद गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछलती हुई नजर आई. ऑफ स्टंप पर सफल होकर बल्लेबाज राहिल उसे स्क्वायर लेग की दिशा में फिर से एक बार खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. गेंद पहली मर्तबा यहां पे बिंदी नजर आती हुई. अगली गेंद, जी हां, बैकफुट पर जाकर पंच किया है. लॉन्ग ऑन में फील्डर तैनात मगर उस फील्डर को चकाती हुई उनकी सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार इसी ओवर में यह तीसरा चौका. तेरह रन बल्लेबाजों ने जुटा लिए हैं. बहुत ही अच्छी शुरुआत में कहूंगा. जी हां, फिर से एक बार इनसाइड आउट खेलने की कोशिश की. गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और पॉइंट की दिशा में वहां पे फील्डर तैनात थे और बहुत ही अच्छी फील्डिंग और इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगानी पड़ी. मात्र 1 रन का इजाफा और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 14 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए.
पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं सलीम दौनक। सलीम, ये नाम सुपरिचित ऐसा नाम है, फिर क्रिकेट की दुनिया हो या बॉलीवुड की दुनिया, ये नाम हमने अक्सर सुना है, अक्सर ये नाम हमारे कानों से टकराता हुआ हमने महसूस किया है। हालांकि सलीम को हमेशा बल्लेबाजी करते हुए हमने देखा, एक अच्छे बल्लेबाज के रूप में उन्होंने अपनी पहचान बनाई। इस खिलाड़ी को मैंने रोहा के मैदान पर देखा था, धावीर चषक में, क्या शानदार और क्लासिक बल्लेबाजी की थी। मगर आज देखिए गेंदबाजी की जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ओढ़ते हुए सलीम अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर, पहली गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में और यहां पे कैच लपकने का मौका छोड़ा, गेंद उनके हाथों को ब्रश करती हुई सीमा रेखा के बाहर, 6 रन। तो सलीम दुर्रानी, ये एक नाम हमें अक्सर याद आता है क्योंकि भारतीय टीम से उन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। एक लेफ्ट आर्म स्पिनर और उसी के साथ लेफ्ट आर्म बल्लेबाज के रूप में जैसे ही क्रिकेट के दीवाने वी वांट सिक्सर कहा करते थे, ये लीजिए, मगर इस मरतबा इनसाइड आउट, क्या खूबसूरत स्ट्रोक था, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। कमाल का छक्का था। जी डीजे मास्टर। वी वांट सिक्सर कहा करते थे, तो ऐसे एक मात्र बल्लेबाज थे भारतीय टीम के खेमे में, वो सभी क्रिकेट के दीवाने की चाहत को पूरा करते थे और एक लाजवाब छक्का लगाकर सभी क्रिकेट के दीवानों के दिलों को जीता करते थे। सलीम दुर्रानी। और उसी के साथ बॉलीवुड के बारे में अगर सोचा जाए तो सलीम जावेद, सर्वश्रेष्ठ ऐसे लेखक, राइटर। सलीम जावेद की जोड़ी में जो सलीम है, वो एक नाम अक्सर हमने सुना। अगली गेंद सलीम की, जी हां, स्लोवर 1 गेंद थी, उसे परख लिया था और आड़े बल्ले से उसे खेला मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। तीन मरतबा बल्लेबाज राहिल ने गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया और आखिरकार मनोवैज्ञानिक दबाव किसे कहते हैं, यह महसूस करते हुए सलीम दौनक लेग स्टंप के बाहर भटके। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या हो चुकी है 33 रन। दूसरा ओवर प्रगति पर, फिर से एक बार राहिल, जी हां, बैकफुट पर जाकर फिर से एक बार जोर आजमाइश की और गेंद को खेल दिया। फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गेंद 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। 5 गेंदें हो चुकी है, 5 गेंदों में 4 छक्के। हम लोग
हाइलाइट्स देख रहे हैं। ओहो, इस तरह से कुछ प्रतीत होता हुआ, ये लीजिए, और एक सोने पे सुहागा। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 6 रनों के लिए। ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 45 रन। पहले ओवर में मलिक ने 14 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में सलीम दौलत ने 31 रन खर्च किए हैं। बहुत ही खर्चीला और बहुत ही महंगा ओवर यहां पे घटता हुआ। राहिल के बारे में कहूं तो राहिल के बल्ले से 5 छक्के और 3 चौके अब तक हमें देखने को मिले हैं। एमसीसी मांदाड़ कमाल की बल्लेबाजी करते हुए ये सलामी जोड़ी, जिन्होंने धमाल मचाया है, तूफान खड़ा किया है, रनों का अंबार लगाया है। अब यहां पे रनों का पहाड़ खड़ा होगा, ऐसा मुझे प्रतीत होता हुआ। मगर 4 ओवर का यह मुकाबला है और 2 ओवर आने बाकी है। इन 2 ओवर में अगर किफायती गेंदबाज कर गए तो यह मैच फिर से एक बार दोनों भी टीमों को जीतने के समान मौके क्रिएट करेगा। मगर इन 2 ओवर को में किफायती गेंदबाजी करनी होगी, कंजूस गेंदबाजी करनी होगी। 4 या 5 रन अगर खर्च करते हैं हर ओवर में तो यहां पे काम बन सकता है। राइट आर्म राउंड द विकेट। जी हां, पहली गेंद सटीक निशाने थी, यॉर्क करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे थे और अपना हेलीकॉप्टर चलाया था बल्लेबाज ने। और पहली मर्तबा विशाल ने यहां पे खाता खोला है इस 1 रन के साथ। रनों की संख्या हो चुकी है 46 रन। नए गेंदबाज शहबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। जी हां, सोहेल तनवीर की याद ताजा करते हुए शहबाज, और देखिए तकदीर का साथ मिला बल्लेबाज राहिल को। गेंद ने बल्ले का हालांकि अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद 5 लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है। 50 रन, 50 का आंकड़ा यहां पे छू लिया है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, बहुत ही शानदार स्कोर पहले ओवर में। हालांकि जी हां, फुल टॉस गेंद, जोरदार अपील, लेग बिफोर द विकेट, पगबदा के रूप में राहिल बैक टू द पैवेलियन। पहला झटका। धन्यवाद डीजे मास्टर। राहिल ने अपना काम तमाम किया है बहुत ही कम समय में और बहुत कम गेंदें खर्च करते हुए अपने टीम के लिए मात्र 12 गेंदों में 47 रनों की पारी खेली है। एक स्टॉर्म आया था, एक तूफान आया था राहिल के रूप में मैदान पर, मगर अब यह तूफान थम चुका है। शानदार बल्लेबाजी, जबरदस्त शुरुआत दी है अपने टीम के लिए, एक मजबूत स्थिति में लाकर खड़ा किया है एमसीसी मांदाड़ टीम को। राहिल आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकिंग पर नमूदार होते हुए दुर्गेश। पहली मर्तबा अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है। शहबाज एक सफल गेंदबाज, 3 गेंदें अब तक डाली जा चुकी हैं। जी हां, फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास किया था, फुलर लेन की डिलीवरी उसे कारपेट के सहारे खेला। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे, जोरदार अपील रनआउट का, मगर अपील को सिरे से खारिज कर दिया। तेजी के साथ बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए दोनों भी बल्लेबाजों ने यहां पे 2 रन मुकम्मल कर लिए और रनों की संख्या को पहुंचा दिया है 52 रन, 52 रन ऑन स्कोर बोर्ड। तीसरा ओवर प्रगति पर
पहले 2 ओवर काफी खर्चीले होने के बाद इस ओवर में कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की है शहबाज ने। एक विकेट भी अर्जित किया है, अपने नाम किया है शहबाज ने। जी हां, फिर से एक बार देखिए यॉर्कर करने का प्रयास किया था, परफेक्ट यॉर्कर बैक टू द बॉलर खेलने पर मजबूर किया और फॉलो थ्रू में बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन शहबाज के जरिए से हमें नजर आया। बिंदी गेंद, जितनी भी बिंदी गेंदें आएगी उतना ही अब गेंदबाजी करने वाली टीम के लिए राहत की सांस होंगी, क्योंकि रनों की संख्या देखिए यहां पे पहाड़ की तरह मुझे नजर आ रही है, क्योंकि इसके बाद और एक ओवर आना बाकी है। अगली गेंद शहबाज की, खराब गेंद, फुल टॉस लेग स्टंप पर और उसे खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में। यही नतीजा होना था, सही नसीहत दी है। गेंद फिर से एक बार सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए। उन्होंने मात्र 11 रन खर्च किए और एक सफलता अपने नाम की है। सफल गेंदबाज एकमात्र जो विकेट यहां पे गिर चुका है वो राहिल ने 12 गेंदों का सामना किया और 47 रनों की धुआंधार पारी खेलकर मैदान से बाहर जा चुके हैं। उसके बाद विशाल और दुर्गेश अपनी टीम की नैया को संभालते हुए, विशाल खेल रहे हैं 1 रन बनाकर, जबकि दुर्गेश एक चौके की सहायता से 3 गेंदों का सामना करते हुए 6 रन बनाकर खेल रहे हैं। इस बीच नए गेंदबाज तारिक, ओवर पिच गेंद जरूर थी, लॉन्ग ऑन की दिशा में सलीम दौनक उस गेंद के नीचे और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ एमसीसी मांदाड़ को। धन्यवाद डीजे। तारीख अंतिम ओवर लेके आए हैं। तारीख का मतलब होता है रात को आने वाला। हालांकि ये दिन में आए देखिए और पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को चकमा दिया और एक विकेट अपने नाम करते हुए बहुत ही अच्छी शुरुआत दी है। इसी तरह से अगर गेंदबाजी करेंगे तो रनों को सुखा देंगे और कुछ हद तक यहां पे रनों की संख्या को सीमित रखने में कामयाबी हासिल करेंगे। इस मर्तबा गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ कट होती हुई निकल गई और अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की संख्या 57 रन, 57 रन हो चुके हैं। 5 गेंदें अभी भी आना बाकी। जी हां, बैकफुट पर पंच किया था मगर इतनी ताकत थी उस स्ट्रोक में, गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार 6 रनों के लिए। जसवील आणि सनराइज कंजरखोल दोन्हीही कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल। आपणास विनंती आहे फिर से एक बार यहां पे बहुत ही बढ़िया कैच देखने को मिला और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। 1 मोर विकेट डाउन। तर मी पुन्हा एकदा चंद्रसेठ, जसवील विपक्ष सनराइज कंजरखोल या 2 संघादरम्यान जो सामना रंगणार आहे, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण
टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाही, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. चंद्रसेठ जसवेल आणि सनराइज कंजरखोल, सनराइज करंजखोल. तो चलिए दोस्तों, मैदान में हम कंसंट्रेट करेंगे. 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी शेष बची हुई. अंतिम ओवर प्रगति पर. तारिक का ये ओवर बहुत ही खूबसूरत, हालांकि एक छक्का जरूर हमें देखने को मिला, मगर इसी ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है. 3 गेंदों में 7 रन खर्च किए हैं तारिक ने. फिर से एक बार यहां पे बैक टू बैक और एक बल्लेबाज को चलता किया है. 1 मोर विकेट डाउन. चौथा ओवर जारी है. 4 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया है तारिक ने. सही मायनों में तारिक की मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि इस गेंदबाज ने कुछ हद तक इस मैच में उम्मीद बनाई है, उम्मीद जगाई है. उम्मीद की किरणें हमें नजर आ रही है, क्योंकि पहले 2 ओवर में बहुत सारे रन खर्च नहीं किए थे, बल्कि लुटाए थे. मगर उसके बाद शहबाज ने भी बहुत ही अच्छा ओवर डाला और तारिक ने तो कमाल कर दिया है अब तक. हालांकि अभी भी 2 गेंदें आना बाकी है, मगर 4 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता किया है. सेट बल्लेबाज आउट होने के बाद अब नए बल्लेबाजों को यहां पे मात्र 2 गेंदों का सामना करना है. और आते ही यहां पे बड़े स्ट्रोक लगाना इतना आसान नहीं होगा. विकेट को समझना होगा और उसी के साथ गेंदबाज को परखना होगा. ये बहुत बड़ी जिम्मेदारी बल्लेबाजों के ऊपर होती है. जी हां, फिर से एक बार कमाल का यॉर्कर देखने को मिला. बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था. बल्लेबाज ने मात्र अपना विकेट बचाने की कोशिश की. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद चली गई और मात्र 1 रन यहां पे मिलता हुआ. सही मायनों में तारिक आज टीम के काम आते हुए टीम के लिए बहुत ही अच्छी यहां पे वापसी उन्होंने लाई है. अंतिम गेंद, 5 गेंदों में 3 बल्लेबाजों को चलता करने वाले तारिक. अंतिम गेंद के ऊपर सभी की निगाह है. जी हां, इस मर्तबा फिर से एक बार यॉर्क करने का प्रयास जरूर था, मगर फुल टॉस गेंद और थोड़ा सा फंबल हुए, खराब फील्डिंग में कहूंगा, और मिस फील्डिंग की वजह से जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए. और देखते देखते यहां पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है. 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक सुकृत मांजरेकर मुझे बताते हुए 66 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए 67 रनों की जरूरत. 67 टू विन इन 4 ओवर्स. कोपरा ग्रुप वडवली या मंडळाच्या वतीनं आपण पाहतोय सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम. कारण कोपरा ग्रुप क्रिकेट स्पर्धा म्हटलं की एक भव्य दिव्य असं आयोजन सर्वात प्रथम आपल्या नजरेसमोर येतं. आणि आपण पाहतोय भव्य दिव्य आयोजन कशाला म्हणतात, भव्य दिव्य आयोजन कसं केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण अर्थात कोपरा ग्रुप वडवली या संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक, त्याचप्रमाणे कैलासवासी राजनप्पा मांजरेकर स्मृती स्पर्धा, आणि ही स्पर्धा आपण गुलामभाई पेशमाम स्टेडियमवर खेळवतोय. आदरणीय गुलामभाई पेशमाम यांचे मी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून स्वतःचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी आपलं हे मैदान खेळण्यासाठी आपल्याला
प्रोव्हाइड केलेला आहे. या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेट रसिकांना सामना अगदी आनंदानं पाहता यावा यासाठी इथे गॅलरी आपण पाहतोय बनवली गेलेली आहे. जवळजवळ 3 गॅलरीज इथे प्रेक्षकांना प्रोव्हाइड केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक मंडप, अनेक टेंट इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी पुन्हा एकदा आपल्याला तिसरा पुकार देतोय. चंद्रसेठ जसवेल विपक्ष सनराइज करंजखोल या दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाणार आहे. कारण मी आपल्याला या अगोदर सुद्धा 2 वेळा पुकार दिला होता. माझा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल. प्लीज आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करून घ्या. माझ्या समवेत आमचे साथी समालोचक सन्माननीय नरेश ढोमे सर, मॅन फ्रॉम पुणे, त्याचप्रमाणे मी स्वतः यासीन मर्चंट, मॅन फ्रॉम अलिबाग, आमचे गुणलेखक सुकृत मांजरेकर आणि त्याचप्रमाणे tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जात आहे. आणि tenniscricket.in चे सीईओ सन्माननीय संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे कार्यरत आहे. तर आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती एक नवीन आवाज, भारदस्त आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण ऐकणार आहात. सन्माननीय नरेश ढोमे सर, धन्यवाद. थँक्यू यासिन सर. मैदानामध्ये जाऊ. MSC मांदाळ विरुद्ध झैन हरवित या 2 संघामध्ये मॅच आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्या समोर आहे. आणि पहिल्या सामन्यातली पहिली इनिंग संपलेली आहे. MSC मांदाळ संघानं धावा बनवलेल्या आहेत त्या 66 धावा, 67 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे झैन हरवित संघाला. उजव्या बराचसा बाहेर टाकलेला हा चेंडू वाईट ठरेल. एका अतिरिक्त धावे बरोबरच धावफलक पुढे पोहोचतोय. 2 धावा, 66 धावा 5 षटकामध्ये पार करायच्या आहेत. यानंतरची मॅच देखील निश्चित झालेली आहे. चंद्रशेठ जसवेल विरुद्ध सनराइज करंजखोल. सनराइज करंजखोल संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. बाहेरची कड अर्थात थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. शॉर्ट थर्ड मॅनला अडवलं त्याने चेंडू. 1 धाव, धावफलकावरती 3 धावा. शांत सुरुवात आहे, संथ सुरुवात आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता ठरू शकते. सकाळच्या प्रहरी निश्चित निरव शांतता आपण बघतो आणि त्याच शांततेमध्ये या सामन्याचा आस्वाद आपण सगळेजण घेतोय. जसवली इथे जसवेली चंद्रशेठ ना, हे नाव बरोबर आहे. चंद्रशेठ जसवली विरुद्ध सनराइज करंजखोल. दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा कौल होईल. संघनायकांना विनंती, उपस्थित आहेत तिथे. येस, सनराइज करंजखोल संघाचे संघनायक चला ताबडतोब उपस्थित राहा. लगेच टॉस करतोय आपण. जाऊ मैदानामध्ये. उंच आकाशामध्ये चेंडू, लॉंग ऑन डाऊन द बॉल. हो हो हो, पहिल्यांदा तो खूप पुढे आला. चेंडू खूप मागे होता, अंदाज त्याचा फसला आणि 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा.
थँक्यू डीजे. धावफलक 7 धावा. दुर्गेशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलेला आहे. उंचावरून मारण्याचा प्रयत्न खरं तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला जजमेंट येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. चेंडू किती उंचावरती जातोय, तो किती लेंथ वरती येईल, चेंडूवरती नजर असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. यावेळेस ड्राईव्ह केला चेंडू कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तयार, तिथे 1 धाव. धाव फलकावरती पुढे 8 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये MSC झेन 11 हरवीत फलंदाजी करत असताना. MSC मांदाळ विरुद्ध हरवीत अशी मॅच आहे आजच्या दिवसभरातली पहिली मॅच. कोपरा ग्रुप, खर तर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे. याबरोबरच अलॉंग द कार्पेट चेंडू जमिनीच्या समांतर स्क्वेअर लेग वरती जाईल, तिथून फेक येतोय, फेक येते तर 1-2 धावा इथे मिळत आहेत. एक गोष्ट यासिन सर माझ्या समोर आहेत, आपण अनेक स्पर्धा बघत असतो. खर तर त्या स्पर्धांच्या नावाने ओळखल्या जातात. त्या स्पर्धा म्हणजे कुठली ट्रॉफी आहे, आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव ट्रॉफी आहे की ती ग्रुपच्या नावाने ओळखली जाते. या ट्रॉफीचं नाव काय आहे हे आपण सांगितलं कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक तर लोकांना माहित असतं, परंतु कोपरा ग्रुप या नावानेच ही स्पर्धा महाराष्ट्रभर ओळखली जाते. या ठिकाणी उपस्थित पाहुणे सन्मान्य मुनीबभाई बिजापुरी जसवलीवरून इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. मी अजिंक्य दादा सुर्वे यांना विनंती करतो, आपण मुनीबभाई बिजापुरी यांना सन्मानित करा. जसवलीचा संघ यानंतरच्या मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये असेल. त्यांच्या समोर सनराइज करंजखोलची मॅच आहे. सनराइज करंजखोल नाणेफेकीसाठी उपस्थित राहा. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. 10 धावा धावफलकावरती, तर फलंदाजीसाठी एक चांगला फटका, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला. पहिला फलंदाज बाद. मलिक दौनक होईल बाद. पहिला धक्का. या अगोदर एक मोठा फटका आपण पाहिला होता. सलीम दौनक बाद झालेला आहे आणि मलिक मैदानामध्ये अजून आहे, तर शाहिबाज मैदानामध्ये दाखल होईल. दुसऱ्या क्रमांकासाठी ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकाल. तर गोलंदाजी मार्क वरती विशालला आणलं जाते. पहिलं षटक दुर्गेशनं टाकलं होतं. 10 धावा खर्च करताना गडी बाद करण्यात यश आलं नव्हतं. 5 षटकामध्ये 65 धावांचं 67 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही सरासरीपेक्षा मागे ठेवलेलं आहे MSC मांदाळ संघाने झैन हरवीत संघाला. विशाल उजव्या हाताने उर्दू विकेट, उजव्याच्या बाहेर. ओहो, काय पूलचा शॉट आहे, देखना फटका आहे आणि तेवढ्याच धावा मिळून देईल षटकार. करताना दिसेल, तर फलंदाजीसाठी चंद्रशेठ जसवली या संघाला आपण बघणार आहोत. विशाल उजव्याच्या बाहेर, यावेळेस खूप लांब टाकला चेंडू, मात्र अप्रतिम ठरेल तो तिथे आणि चेंडू ठरतोय निर्धाव. अंपायर्स कडे काही प्रश्न विचारलेत त्या फलंदाजाने, परंतु पंचांनी त्याला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे की चेंडूचा टप्पा कुठे आहे, तुझा गार्ड कोणता आहे, तू कोणत्या स्टंप वरती उभा होता, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि त्यामुळे ठरतो की बॅट्समनच्या रीच मध्ये चेंडू असेल की नाही. चेंडू आकाशामध्ये इथे आणि पाहतोय फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा.
एकाग्र चित्त हा अत्यंत महत्वाचा भाग असतो खेळामधला. कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही जर मॅचच्या कॉन्सन्ट्रेशन तुमचं खराब होत असेल, आता तुम्ही बघितलं की चेंडू बाहेर होता, पंचांकडे काही त्याने प्रश्न विचारले, थोडासा तो नाराज दिसला पंचांच्या निर्णयावरती आणि त्याचाच परिणाम पुढे काय झाला, पुढच्या चेंडूवरती खर तर गुडले स्पॉटवर चेंडू होता, उजव्याच्या बाहेर होता, इनसाइड आउटचा फटका त्याने चांगला ट्राय केला होता पण त्याला टायमिंग पकडता आलं नाही. या गोष्टी होतात की ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशन खराब करता. आणि तुम्हाला माहित असेल की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा स्लेजिंगच्या सुद्धा घटना घडतात की एखाद्या खेळाडूचं कॉन्सन्ट्रेशन खराब करायचं असेल तर त्याच्यावरती शेरीबाजी केली जाते. ऑस्ट्रेलियन तर यासाठी माहीर आहे आणि भारतीय देखील मागच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये काही कमी नव्हतं. विशेषतः ऋषभ पंत अक्षरशः त्यांच्या सगळं पंतप्रधानाने सुद्धा मिश्किल टिप्पणी त्याच्यावरती केली होती की तो ज्या प्रकारच्या कमेंट्स करत होता. याबरोबरच परत एकदा मिस टाइम शॉट, चेंडू आकाशामध्ये लॉंग ऑफ तिथे खाली, ओहो दुसरा फलंदाज लागोपाठचा बाद होईल, एकूण तिसरा फलंदाज बाद, एका पाठोपाठ एक धक्के इथे देतोय विशाल. 3 गडी बाद, धाव फलकावरती 16 धावा. ची उदाहरणं अशी अनेक तुम्हाला देता येतील मला. एकदा एका मॅच मध्ये ग्रॅहम स्मिथ हा फलंदाजी करत होता आणि तुम्हाला माहिती आहे की झहीर खाननं ग्रॅहम स्मिथला कायम बकरा बनवलेला आहे, कायम बाद केलेला आहे. नेहमी झहीर खानच्या समोर स्मिथ आला की स्मिथ बाद होणार हे ठरलेलं असतं किंवा एकतर झहीर खान त्याला खेळू देणार नाही. आणि त्या मॅच मध्ये झहीर खान गोलंदाजी करत नव्हता, दुसरा कुठला तरी गोलंदाजी करत होता किंवा कोणताही गोलंदाज समोर आला की स्लिप मध्ये राहुल द्रविड क्षेत्ररक्षण करत असायचा आणि राहुल द्रविड तिथून कमेंट पास करायचा, वेल बोल्ड झहीर. प्रत्येक बॉल कोणत्याही गोलंदाजाने टाकला तर वेल बोल्ड झहीर, कोणत्याही गोलंदाजाने टाकला की वेल बोल्ड झहीर. त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या चेंडूवरती दुसऱ्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती ग्रॅहम स्मिथ बाद झाला. तर अशा काही गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. तुम्ही द्वारकानाथ संजगर यांचे जर काही आर्टिकल्स वाचले तर तुम्हाला मैदानावरचे अनेक किस्से बघायला मिळेल. एकदा महेंद्रसिंह धोनी तुम्ही माईक मधून सुद्धा ऐकलं असेल की रवींद्र जडेजाला म्हटलं तिकडे काय करतो, तुझी गर्लफ्रेंड आहे का तिथे, तू बाजूला उभा राहा. आपल्याला वाटतो की तो कॅप्टन कूल आहे पण अशा काही कमेंट्स माईक वरती ऐकायला येतात ना त्यावेळेस मात्र वाटतं की हा खरंच. परंतु महेंद्रसिंह धोनी हा महेंद्रसिंह धोनी आहे, निश्चित तो महान आहे. आजपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि कदाचित ह्या मिस्किली असते कारण एखादा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस तुम्ही मिस्किल टिप्पणी केली पाहिजेत. त्यामुळे काय होतं की खेळातलं वातावरण जे असतं ते हलकं फुलकं राहतं, खेळीमेळीचं राहतं आणि मग जो स्ट्रेस असतो तो कमी होतो. या गोष्टी टेनिस क्रिकेटरने सुद्धा आत्मसात केल्या पाहिजे. आता टेनिस क्रिकेटरच्या ड्रेसिंग रूम मध्ये काय आम्ही पोहोचत नाही कधी, त्यामुळे तिथल्या काही गोष्टी आम्हाला माहित नसतात. याबरोबरच हा फटका फुलर लेनचा होता, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येईल, अडवतोय चेंडू, 1 धाव इथे मिळते आणि धाव फलकावरती पुढे स्कोर आपण बघू शकतो 18 धावा, 18 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. झैन हरवित संघ फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे फरोज यस आणि कैफ ऑन नॉन स्ट्राईक, गोलंदाजी मार्क वरती राहील. वाईट चेंडू, एका अतिरिक्त धावे बरोबर आता पुढे धाव फलक पोहोचेल तो 19 धावा. लक्ष निश्चित मोठं आहे परंतु पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर गोलंदाजांनी कडी केलेली आहे, फलंदाजांना रोखलेलं आहे. याबरोबर हो ज्या गोष्टीची आम्ही चर्चा करत होतो रोखलेलो आहो, इथे तर सगळी बंधनं तोडून फलंदाजाने फटका खेळला. 6 धावांसाठी षटकार. षष्ठ धावांचं आव्हान आहे तर अजूनही विजयासाठी 42 धावांची गरज राहील. हो आखूट टप्प्याचा चेंडू पूल केला इथे, पॉवरफुल षटकार, लागोपाठचा दुसरा.
मॅन इन क्रायसिस. 2 षटकार लागोपाठ फरोजच्या बॅट मधून. एक वेळ अशी होती की 19 धावसंख्येवरती अडखळत सुरुवात झाली होती. 3 फलंदाज कोसळले होते. तिथून पुढे उसळी घेणारी खेळी मैदानामध्ये. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा षटकार. फरोज इज द मॅन. जर्मनीमध्ये कारंजा आहेत, त्याचं नाव आहे जेट डो कारंजा. उसळी घेण्यासाठी तो ओळखला जातो. मला वाटतंय फरोज हा जेट डो कारंजापेक्षाही वेगात उसळी घेतोय, मोठी उसळी घेतोय इथे. परत एकदा लोअर फुलटॉस होता, फ्लाइट होती. खर तर चेंडूला स्पीड कमी होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खरा फेक. इथे फलंदाज सापडला होता, परंतु तो पुन्हा एकदा तावडीतून निसटलाय फरोज. 3 षटकार ठोकल्यानंतर खर तर ही रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये या कंडिशन्स मध्ये, पण फरोजने ती रिस्क घेतली. 2 धावा इथे मिळत आहेत. धावफलक पुढे पोहोचेल तो. 39 धावा, 49 रन. 39 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. एक कंडिशन्स आम्ही पाहिल्या होत्या. 3 गडी बाद 19. तिथून पुढे या पठ्ठ्यानं 20 धावा मात्र 4 चेंडू मध्ये आणल्यात. अपील केलं जाते आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो चौथा. फरोज इथे होईल बाद. खेळत होता तो आणि आगीशी खेळणं आलं ना की भाजणं आलंच. बाद झाला फलंदाज फरोज. मात्र 5 चेंडू खेळला. 5 चेंडू मध्ये त्यानं 20 धावा फटकवल्यात आणि आपल्या संघाला एका अडचणीतून त्याने चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. धावफलक दाखवतो 39 धावा. विजयासाठी 67 धावांची गरज आहे. अजूनही मला वाटतंय 28 धावा हव्या असतील. 28 धावांची गरज आहे आणि षटक शिल्लक आहेत 2. 12 चेंडू 28 धावा. लास्ट ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. वेगाने धावा आणल्या इथे. ज्यावेळेस फरोज खेळत होता त्यावेळेस मात्र महापूर आला होता. महाप्रलय आम्ही पाहिला इथे मैदानामध्ये. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती यावर्षी मात्र ढगफुटी झालेली आपण पाहिली आणि अनेक कोकणातील गावं, अनेक शहरं सुद्धा पाण्याखाली गेली. अनेक दिवसांपासून कधी महापूर कोकणाने अनुभवला नव्हता, परंतु यावर्षी चिपळूण सारखं शहर देखील पाण्याखाली होतं आणि असाच एक महापूर आज या वडवलीच्या मैदानामध्ये आम्ही बघितला यावेळेस. ओ हो 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 हो, आतली कड घेतली. उंचा एक बाउन्सर होता, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बाउन्सचा अंदाज नव्हता फलंदाजाला. निर्धाव चेंडू ठरला. धावफलकावरती आहे धावा 39. या षटकामध्ये दीपकची गोलंदाजी. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकलेले दीपकनं. दीपक हळूहळू प्रज्वलित होताना आम्ही बघतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर फलंदाज. यावेळेस उंच आकाशामध्ये हा फटका. कैफ आहे स्ट्राईक एंड वरती. कैफचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक खाली आणि 5वा फलंदाज होईल बाद. तो जैन हरवीत संघाचा. कैफ होईल बाद. धाव फलकावरती 39 धावा. फरोजनं जिथे डाव सोडला होता अजून डाव तिथेच आहे आणि तिथे गोठलाय धाव फलक. आपण बघतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः वाहणाऱ्या नद्या सुद्धा गोठतात. प्रचंड वेगानं पडणारा कोसळणारा धबधबा नायगारा सुद्धा गोठतो आणि महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड थंडी आहे. कदाचित अजून महाबळेश्वर सारख्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5-6 अंशावरती तापमान गेलेलं आम्ही बघतोय. अजून महाराष्ट्रामध्ये बर्फ तयार झालेला नाही, पण अशीच थंडी जर वाढायला लागली तर मला वाटतं इथे सुद्धा काश्मीर तुम्हाला बघायला मिळू शकतो. धावफलकावरती आहेत 39 धावा. समालोचन म्हटलं की थोड्याफार अतिशयोक्ती गोष्ट असते आणि हा अलंकार आम्हाला खूप छान प्रकारे वापरावा लागतो, नाही का? धावफलकावरती आम्ही बघू शकतो 39 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे आणि दीपक. भाषेला साथ चढवण्यासाठी वेगवेगळे अलंकार आहेत आणि कधी कधी आपण अतिरिक्त थोडंसं जास्तीचं बोललं तरी काय हरकत नाही. धावफलकावरती आहे धावा 39.
39 ज्या थांबलेल्या आहेत, पूर्ण थांबलेल्या आहेत. ओ हो 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 हो, इथे आपण बघतोय नो बॉल आणि हळुवारपणे धावफलक थोडा पुढे जाईल. खर तर ज्यावेळेस फरोज मैदानामध्ये खेळत होता की धरण फुटलं होतं अक्षरशः. परंतु त्यानंतर आपण म्हणतो ना, एखादी नदी वाहते परंतु पाणी अडवण्यासाठी बांध टाकला जातो. इथं दीपकने तो बांध टाकला होता आणि दीपकच तो बांध हळुवारपणे त्याला थोडस छिद्र पाडतोय. 2 नो बॉल इथे टाकले, एक नो पहिले, त्यानंतर वाईड, अशा 2 अतिरिक्त धावा इथे मिळत आहेत. धावफलक पुढे पोहोचेल तो 41 धावा. 41 लॉस ऑफ 5. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज दीपक कमालीची गोलंदाजी. मागचे 1 विकेट घेतल्यानंतर तो थोडासा भरकटलाय. उजव्या बाहेर चेंडू, इथे मागणी केली जाते परंतु शफल झाला होता फलंदाज. चेंडू कदाचित लाईनच्या बाहेर असू शकतो परंतु रीच मध्ये असेल, पंच तो वाईड नाकारतील. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 41. षटक क्रमांक 4थं मैदानामध्ये सुरू असताना 4 चेंडू लागोपाठचे निर्धाव टाकणारा गोलंदाज आहे दीपक. यावेळेस फुल टॉस, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे, मात्र सीमारेषेच्या बाहेर हा पॉवरफुल षटकार. या 6 धावांबरोबरच धावफलकाला गती मिळेल. 47 धावा. विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. इतकं आलं? शेवटचा चेंडू या डावातला नाही तर या षटकातला, यानंतरच एक षटक. आपण 4 ओव्हरची मॅच आहे. हो, माफ करा, मी सर्व प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतो. मला असं वाटलं की 5 षटकांची मॅच आहे, पहिला सामना आहे, तर तो सामना 4 षटकांचा आहे आणि इथे सामना संपलेला आहे. तर विजय, अतिशय सुंदर विजय इथे मिळवलेला आहे तो MCC मांदाळ संघानं. मांदाळ संघाचं आम्ही अभिनंदन करतो. फलंदाजी करत असताना 66 धावा मात्र 4 षटकामध्ये त्याने उभ्या केल्या आणि 4 षटकामध्ये 67 धावांचं आव्हान मात्र इथे राखू शकलेला नाही. फरोजनं प्रयत्न केले, खूप वेगवान खेळ केले, 3 षटकार त्याने ठोकले परंतु तोही अल्पजीवी ठरला.